कृपया करून मैदानाच्या बाहेर सर्व मान्यवरांना विनंती आहे, मैदानाच्या बाहेर थांबाल. मॅच स्टार्ट होत आहे. अय बाळा बाहेर आहे. तर सामन्याची सुरुवात होताना पंच इशारा करतायत. स्कोरर रेडी. स्कोरर स्टार्ट. फर्स्ट बॉल. प्रदीप दादा हॅलो हॅलो. यस, वन लास्ट डांस, एक आखिरी गेम, एक आखिरी मुकाबला आपके सामने जो कि होने जा रहा है. यहां पर देख सकते हैं दो धुरंधर बल्लेबाज होटल प्राइम गार्डन इस टीम की ओर से मैदान में मौजूद है और बिल्कुल करिश्माई तरीके से ये टीम इस मेगा फाइनल में एंटर करते हुए दिखाई दी है. क्या कमाल का मुकाबला था और क्या कमाल का ओवर रहा था राज का. वो हाल फिलहाल देख सकते हैं जितेंद्र जो कि गेंदबाजी का भार संभालते हुए हर बार की तरह लड़ते झगड़ते गिरते पड़ते दो टीम इस फाइनल शोडाउन में पहुंची है. यहां पर देखना होगा वाइड का इशारा अंपायर की ओर से आते हुए हमें दिखाई पड़ता है. और देख सकते हैं यहां पर एक कमाल की शुरुआत दिलाते हुए जितेंद्र अपनी टीम को कहीं ना कहीं 2 रन जरूर आते हुए दिखाई दिए, लेकिन अब तक कोई भी रन बैट के इस्तेमाल से नहीं आया है. पंकज जो कि स्ट्राइक पर, वो गेंद गई है हाथों में और यहां पर अपील की जा रही है. इसी के साथ पहला झटका, पहला विकेट और वो भी पंकज के रूप में आया है. एक ऐसा बल्लेबाज जो कि पिछले मुकाबले में कोहार मचाते हुए दिखाई दिया था, अर्धशतक था इनका और यहां इनका विकेट आ चुका है. नए बल्लेबाज रवि राजपूत, घर पर प्यार से इन्हें भोला कहा जाता है, लेकिन बिल्कुल भी भोले बल्लेबाज नहीं है भाई. चतुर, चालाक, चंट और चपल है. और देखना होगा किस तरह से अपनी टीम को इस मुकाबले में आगे लेकर जाते हैं. 2 गेंदें आना बाकी है इस बड़े ओवर से. हल्के हाथों से ऑफ स्टंप के बाहर की इस गेंद को खेल दिया. सर्कल के अंदर गेंद को रोका जाता है और इसी के सहारे इस गेंद पर भी कोई रन नहीं. आखिरी गेंद जो कि करते हुए दिखाई देंगे हमें जितेंद्र. काफी किफायती और काफी काबिल तारीफ ये ओवर दिखाई देता हुआ हमें. यहां पर देखना होगा संपर्क तो हुआ है, सिंगल तो मिल ही जाएगा, उससे थोड़े से ज्यादा मिलेंगे या नहीं मिलेंगे ये देखना होगा. बाउंड्री लाइन के पास था और रोक लिया है. क्या बात है, बहुत बढ़िया फुटवर्क यहां पर गौरव इनकी ओर से रोक लिया है गेंद को. बहुत बढ़िया फील्डिंग और कहीं ना कहीं आखिरी गेंद पर बल्ले के इस्तेमाल से ये रन आते हुए दिखाई दिया है. चलिए तो ओवर की समाप्ति, पहले ओवर के बाद का स्कोर जो कि पहुंच जाता है 4 रनों पर और एक बड़े विकेट का नुकसान. जितेंद्र ने एक अच्छी शुरुआत दिलाई है अपनी टीम को और काफी उत्साह में हमें सिटी केयर की ये टीम दिखाई देती हुई, क्योंकि देख सकते हैं लास्ट बॉल पर भी वो 4 रन जा सकते थे लेकिन उससे रोक लिया. बढ़िया फुटवर्क, ये कमिटमेंट है, ये एनर्जी है, ये थरार है इस फाइनल मुकाबले का. चलिए देख सकते हैं कि अगले गेंदबाज कौन रहेंगे.
मैं रिक्वेस्ट करना चाहूंगा बाउंड्री बहुत कमाल का शॉट पवन के बल्ले से पहली गेंद को देखा परखा, अगली गेंद पर जड़ दिया चौका। ओवर की तीसरी गेंद तुषार की ओर से आते हुए दिखाई देगी। पवन अभी भी स्ट्राइक पर मौजूद। संपर्क तो यहां पर होते हुए दिखाई दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग का। वो रीजन वहां पर फील्डर तेजी से पहुंचते हैं और मजबूती से उस गेंद को रोकते हैं। एक रन महज प्राप्त होगा इस गेंद पर और इस एक रन की बदौलत स्कोर जो कि 9 पर पहुंच जाएगा। अभी भी स्कोरबोर्ड पर 2 नंबर ढूंढने की कोशिश करते हुए बल्लेबाज। ओवर से 3 गेंदें आना बाकी है। अगली 3 गेंदों में एक डॉट, एक बाउंड्री और एक सिंगल। राइट आर्म ओवर द विकेट और ये सीधे हाथों में गई है डॉक्टर साहब के गेंद। कोई गलती नहीं की और दूसरा बड़ा झटका रवि के रूप में, यह बड़ा विकेट। अब यहां मात्र देखने लायक बात रहेगी जब पंकज और रवि जैसे 2 धुरंधर बल्लेबाज जो कि जकड़े रखते थे हर बार मुकाबले को, कोई ना कोई एक बल्लेबाज ऐसा हमेशा रहा है होटल प्राइम गार्डन इस टीम से जो कि अपनी अच्छी बैटिंग के चलते एक अच्छे लेवल पर स्कोर को लेकर जाता था। लेकिन ये दोनों लौट चुके हैं, तो अब क्या रणनीति होगी? गणेश आए हैं, हल्के हाथों से खेला है उस गेंद को, ज्यादा कुछ नया करने की कोशिश नहीं। इस पहली गेंद पर रक्षात्मक ढंग से उस गेंद को खेल दिया है और इसी के साथ डॉट बॉल हो जाएगी। ओवर की आखिरी गेंद करते हुए दिखाई देंगे हमें तुषार। 5 रन दिए अब तक अपने इस ओवर में और एक बड़ा विकेट। हाथी मार गिरा है ऐसा कह सकते हम। ये देख सकते हैं सर्कल के अंदर खिलाड़ी। ओ हो दिक्कत हो सकती थी। दबे पाओ वापस आए हैं बल्लेबाज और बिल्कुल इसी के साथ ओवर की समाप्ति हो जाएगी। 2 ओवर के बाद का ये स्कोर जो कि पहुंच जाता है 9 रनों पर और 2 बड़े विकेटों का नुकसान अब तक हमें होते हुए दिखाई देता है। चलिए देखना होगा अब अगला ओवर कौन करने के लिए आएंगे। मेरा ख्याल है हर्षल दिखाई देते हैं भाई साहब। ये कद काटी मतलब रवि भाई की हाइट को मैच कर दे, मतलब ये तो हर्षल ही है। इस मुकाबले के, इस अंतिम मुकाबले के हमारे ऑफिशियल्स, एक छोर से द मैन फ्रॉम छत्रपति संभाजी नगर रवि सर और दूसरे छोर से द मैन फ्रॉम नासिक, नासिक के आशिक मयूर सनोने। और देख सकते हैं यहां पर अच्छा कनेक्शन होते हुए दिखाई दिया। फील्डर वहां पर तैनात, उस गेंद को रोका गया है। बढ़िया फील्डिंग वहां पर
कहीं ना कहीं होते हुए दिखाई देती है फील्डर के द्वारा, और अपने टीम के लिए संभवतः पूरे पूरे 3 रन्स बचाए हैं। चलिए इसी के सहारे ये स्कोर आपको आगे बढ़ते हुए दिखाई देगा। हर्षल बॉलिंग मार्क पर लौट जाएंगे और नई रणनीति के साथ एक फिर से दौड़ लगाएंगे। चलिए देख सकते हैं हर्षल जो कि अगली गेंद करते हुए दिखाई देंगे, और यहां पर देखना होगा अपील तो बहुत जोरों शोरों से की जा रही है, बेशुमार अपील की जा रही है, और बिल्कुल वहां पर डॉक्टर साहब बहुत ज्यादा कॉन्फिडेंस दिखाई देते हुए, लेकिन अंपायर ने कहा भाई साहब यार इस बार मुझे लगा नहीं ऐसा कुछ, आप अगली बार कीजिए ट्राई, शायद उस समय दे सकता हूं मैं हुआ तो, लेकिन हाल फिलहाल तो नहीं। और दुर्गति देखिए यहां पर एज का आप रिव्यू नहीं ले सकते, वो सुविधा अब तक हमें उपलब्ध नहीं करवाई गई है। इन फ्यूचर शायद से वो जो तकनीक है वो भी जलगांव शहर में हमें देखने के लिए मिलेगी। सामने की ओर शॉट लगा दिया और बिल्कुल यहां पर हवाई फायर, 6 रन बटोरे गए। चलिए थैंक यू। चलिए तो देख सकते हैं जिस तरह से हमने अल्ट्रा एज की वहां पर बात की, तकनीक बहुत ही जलगांव शहर में आ सकती है, क्योंकि पहले बॉक्स क्रिकेट जो कि बहुत ज़्यादा प्रसिद्ध है, प्रचलित है जलगांव शहर में, स्पीड गन जो कि इस साल काफ़ी सारे टूर्नामेंट्स में हमें देखने के लिए मिली। फुल टॉस गेंद हवा में है और वहां पर भी 4 रन मिल जाएंगे, क्या बात है। तो मेरा ख्याल है थोड़े समय के बाद जो हमारी लाइव विजन की टीम है और ये जो तकनीक है जलगांव शहर में लेकर आएगी। गणेश अगली गेंद के लिए बिल्कुल तैयार। ये गेंद थोड़ी सी गलत कनेक्ट कर दी है और हाथों में गेंद जाते हुए दिखाई देती है, फील्डर ठीक उस गेंद के नीचे पहुंचे, और अगर मैं गलत नहीं तो ये विक्की है, बिल्कुल यही खिलाड़ी है, बढ़िया कैच लपका है। चेक, और देख सकते हैं अब नए बल्लेबाज मैदान की ओर अग्रसर होते हुए, और देखिए हाल फिलहाल उस सेमीफाइनल के बाद इस खिलाड़ी का नाम हर किसी के जबान पर दिखा है मुझे पिछले 1.5 घंटे में। एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने वो आखिरी ओवर किया था, 6 गेंदों में 6 रनों की जरूरत थी, लेकिन सिर्फ 1 रन दिया था और अपने टीम को जीत दिलाई थी। और वैसे आपको बताना चाहूंगा दीपक राजपूत, तेज किरण, ऐसे बल्लेबाज जब मैदान पर मौजूद हो उनके सामने बॉलिंग करते हुए टीम को जीत दिलाई थी। अब देखना होगा मात्र बल्लेबाजी में किस तरह से अपने जलवे बिखेरते हैं। 20 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। गणेश ने प्रयास किया बड़े शॉट्स लगाने का और कामयाब भी होते हुए दिखाई दे रहे थे, लेकिन उसके बाद वो एक रिस्की शॉट। संपर्क जरूर हुआ है स्क्वायर लेग की दिशा में, गेंद धीमी गति से ट्रैवल करते हुए फील्डर वहां पर तेजी से पहुंचते हैं, उस गेंद को रोकते और उसी के बीच में 1 रन राज प्राप्त कर लेंगे, अपना खाता खोलेंगे। चलिए 3 ओवर की भी समाप्ति हो जाती है, 21 रनों पर पहुंचता हुआ स्कोर, 3 विकेटों का ही नुकसान। अब तक यूं कह सकते हैं होटल प्राइम गार्डन की टीम इस समय हर ओवर 1 विकेट की औसत से आगे बढ़ते हुए दिखाई दे रही है। हर्षल के इस ओवर से बटोरे गए पूरे 12 रन, 1 विकेट हर्षल की झोली में।
हाल फिलहाल तो देख सकते हैं नए गेंदबाज शायद उनके साथ काफ़ी ज़्यादा बातचीत करते हुए नजर आ रहे हैं दूसरे फील्डर्स। और मेरे ख्याल से ये जुने पुराने गेंदबाज होंगे, मतलब कि जो पहले कर चुके हैं। लक्ष्मी नारायण इनके हाथों में गेंदबाजी का जिम्मा सौंपा गया। ओके, वो सिर्फ कैप थमाई थी। ऐसा लग रहा था कि जितेंद्र अपना दूसरा ओवर करने के लिए आएंगे, लेकिन लक्ष्मी नारायण इन्हें मौका दिया है। और कहीं ना कहीं आप भी एक्सपेरिमेंट करना चाहते हो, क्योंकि शुरुआती दौर में वो विकेट्स आपको मिल चुके हैं, गति को आपने थोड़ा सा धीमा कर दिया है, तो ज़रूर एक नया गेंदबाज आप इंट्रोड्यूस कर सकते हो। ओह, तेज तरार गेंद, बिल्कुल वो दबाव बनाकर रखना चाहते हैं। और इस चीज़ का एक फ़ायदा होता है, 3 ओवर 3 अलग गेंदबाज, 3 अलग तरह की गेंदें आपके सामने रहेगी। और ऐसे समय पर बल्लेबाज हर बार समझने की कोशिश करता है, सेट होने की कोशिश करता है। ये देखिए, यहां पर भी बल्लेबाज को व्यक्तिगत तौर से परिचित होने में थोड़ा सा वक्त तो लगेगा। अगर ये गति चलती रही तो कहीं ना कहीं स्कोर ये 55 या फिर 60 तक पहुंच पाएगा मेरा ख्याल है। मगर ओवर से भी बाकी है, विकेट्स आपके हाथों में है। और जिस तरह से पहले भी हमने कहा था, विकेट्स इतने मायने रखेंगे नहीं। अगर निचले क्रम के बल्लेबाज भी अच्छी पार्टनरशिप बना लेते तो 8 ओवर का एक छोटा फॉर्मेट है, समय है आपके पास कम, तो तेजी से खेलिए। चलिए, तो देख सकते हैं 3 गेंदों का खेल अभी भी इस ओवर से आना बाकी है। लक्ष्मी नारायण काफी अच्छा ओवर करते हुए 3 गेंदों में 2 डॉट और 1 सिंगल यहाँ पर आते हुए दिखाई दिया। और उसी बीच मैदान के बीच में काफी ज्यादा अफरा तफरी मचते हुए, क्योंकि पवन आ चुके हैं जो कि एक लेफ्ट हैंडेड बैट्समैन है, तो पूरी फील्ड अचानक से घूम जाती है एक सर्कल में। ये देख सकते हैं भाई साहब, ये क्या शॉट है, ये उन्हें ही पता जिन्होंने कनेक्ट किया है। बहुत उम्दा शॉट पवन के बल्ले से आता हुआ। चलिए, देख सकते हैं यहां पर मेरा ख्याल है कि वो गेंद तो वापस आना मुश्किल है, क्योंकि बहुत दूर मारती है। और जब आपकी भुजाओं में इतना ज्यादा बाहुबल हो तो गेंद तो वहां पर रोना गाएगी अपना। अब भाई साहब देखिए, हाथों में ताकत ज्यादा है, ज्यादा जोर से मत दबाइए, पता चला है गेंद पिचक गई, फिर दूसरी गेंद अंदर भेजनी पड़ेगी। चलिए, अगली गेंद। ओ, तेज तरार गेंद थी ये, हवा की गति से बातें करते हुए निकली थी गेंदबाज के हाथों से, और वहां पर डॉट बॉल हो जाएगी। और अब ये रहेगी इस ओवर की आखिरी गेंद। 28 पर 3 पहुंचता हुआ अब तक का स्कोर। बड़े शॉट का प्रयास, आइए और सामने की ओर जाइए, ऐसे हमारे सौरभ भाई जरूर कहते थे। मगर आप इस फील्डर की जानबाजी को भी आजमाइए। क्या रोका है इस गेंद को, ये सोचना चाहेंगे हम। अंपायर देखना चाहेंगे एक बार, चलिए चेक कर लेते हैं। लाइव विजन है हमारे साथ, इनके 500-600 कैमरास पूरे मैदान में फैले हुए।
और क्या बात है भाई, गेंद को रोक लिया है, सेफ है वो। रिप्ले आप देख सकते हैं बड़े स्क्रीन पर कि किस तरह से उस गेंद को रोका था उछलकर। वाकई जो जंप की टाइमिंग थी उसकी तारीफ करनी होगी। और ये फॉलो देखिए कैमरे का, लाइव विजन क्वालिटी विद क्रिस्टल क्लैरिटी, सबसे तेज। 4 ओवर के बाद का स्कोर पहुंचता है 29 पर, 3 विकेटों का नुकसान। इसी बीच हमारी ड्रिंक्स ट्रॉली आ चुकी है मैदान में। स्वर्गीय श्री प्रदीप दादा पाटिल इनकी याद में संदीप दादा पाटिल इनकी ओर से हर किसी को ये ड्रिंक्स की सुविधा प्रोवाइड की गई है, उसके लिए हम तहे दिल से आभारी हैं। और चलिए जब ये ड्रिंक्स ब्रेक खत्म होगा तो हमारे साथ श्री छत्रपति संभाजी नगर से यहाँ पर इंपोर्ट किए गए हमारे साथी कमेंटेटर अर्थात सौरभ राजे राजपूत, इनकी आवाज आपके कानों पर पड़ेगी। हाल फिलहाल का स्कोर 4 ओवर 29, 3 विकेटों का नुकसान। अगली आवाज सौरभ इनकी ओर रहेगी। चला धन्यवाद मयूर। मॅचच्या दिशेने आपण वळतोय। 4 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला। 29 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर आहे। नक्कीच आरसीएलचं हे पहिलं पर्व, राजपुताना क्रिकेट लीग पहिलं पर्व, आणि पहिल्या पर्वाचा बघितलं तर कोणता संघ विजेता बनतोय आणि कोणता संघ मात्र नक्कीच सुवर्ण अक्षरात आपलं नाव त्या ट्रॉफीवर करतोय, यासाठी मात्र हा रणसंग्राम रंगवला जातोय। 14 टीम सोबत मात्र हा थरार जो की सुरू झाला होता आता मात्र अवघ्या 2 संघांवर येऊन टेपलाय। एकीकडे हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा, नक्कीच जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय सन्माननीय मयूरजी पाटील आणि करण सिंग पाटील साहेबांच्या मालकीचा संघ। तर त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय टीम सिटी केअर अनिकेशजी पवार साहेब 40 गाव यांच्या मालकीची टीम आहे। तर एकीकडे कुसुंबा तर दुसरीकडे 40 गाव, बट काही का असना समाज मात्र इथे नक्की जिंकणार आहे या मॅचच्या थ्रू। तर सामन्याच्या दिशेने आपण वळतोय। 4 ओव्हर मध्ये 29 झाले, 3 गडी बाद। फुलाल्याचा बॉल फटका बसलाय, उंची जरा जास्तच गाठली आहे आणि दोन्ही खेळाडूंच्या जर बघितलं तर मधोमध हा चेंडू आपल्याला पडताना पाहायला मिळेल। नक्कीच फिल्डर तिथपर्यंत पोहोचले होते, कॉलिंगची आपल्याला कमी पाहायला मिळाली, हडबडी गडबडी, आणि म्हणावं लागेल की पवन राजपूत यांना मैदानाच्या आतमध्ये जीवनदान मिळत आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने जरा उंची जास्तच गाठली होती, फसला होता फटका, बट फिल्डर जोपर्यंत चेंडूवर पोहोचले कॉलिंगच्या कमीच्या कारणाने तिथे मात्र जीवनदान देखील मिळालंय। जी भाऊ यांनी जर बघितलं तर पहिल्या षटकात अतिशय जबरदस्त कामगिरी करत एका षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत असताना एक गडी देखील बाद केला होता। विकेट घेणं इथे गरजेचं आहे सध्याच्या घडीला। जर बघितलं तर सिटी केअरला हॉटेल प्राइम गार्डनला धावा देखील बनवणं गरजेचं आहे। 30 वर 3 स्कोर। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, फलंदाज मात्र राहील बाद। जी भू यांना मात्र इथे विकेट मिळते। 4था धक्का 30च्या स्कोरवर, डीजे फलंदाज बाद आहे। धन्यवाद डीजे। टॉस्टअप डिलिव्हरी हाताळली होती, त्याला मात्र दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आणि चांगला झेल मात्र आपल्याला इथे पाहायला मिळाला गलीच्या क्षेत्रामध्ये। फलंदाज बाद राहिलेत जी भू, जबरदस्त कामगिरी। दुसरा गडी मात्र इथे बाद केलेला आहे त्यांनी। मोठा सामना आहे, मोठं जर बघितलं तर हे ऐतिहासिक पर्व राहिलंय। 4 दिवसांची स्पर्धा नक्कीच, आणि 4थ्या दिवसाची रात्र आज मात्र उत्तर देऊन जाते। एकीकडे फायनल जर बघितलं तर दुबईमध्ये चालू आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंडचा, तिकडे देखील अवघ्या काही वेळातच जर बघितलं तर आपल्याला विजेता मिळेल, आणि नक्कीच या मैदानावर देखील एक विजेता मिळेल। आणि लाईव्ह विजनवर देखील आपण बघतोय गुजरात प्रीमियर लीगचा फायनल सुरतला देखील चालू आहे। तर आज फायनलचाच दिवस आहे, जिकडे ते बघाल तिकडे तुम्हाला आज फायनलच पाहायला मिळतील, बट आज चॅम्पियन मिळून जाईल। रिंकू भाऊ यांचं जर बघितलं तर विशेष कौतुक राहील बघा, फार मेहनत घेतली या स्पर्धेसाठी रिंकू भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने। सकाळपासून आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये येणं, सामने चालू करणं, रात्री खेळपट्टी तयार करून वापस घरी जाणं, अक्षरशः जर बघितलं ना तर गेले 7-8 दिवस झोप नावाचा प्रकार नसेल, बट समाजासाठी जर बघितलं तर फार मोठं कॉन्ट्रीब्युशन रिंकू भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या स्पर्धेच्या माध्यमातून दिलंय।
इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळलाय, चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, भावा कशाला पडतोय दूर, इथे मात्र कौशलच्या बॅटमधनं निघालाय दूर, षटकार. जबरदस्त फटका होता. यावेळेस मात्र वाईडचा इशारा. षटकाराबद्दल जर बोलायचं झालं तर आज रविवार म्हटलं की हॉस्टेल प्राईम बार्डन कुसुंबाचं डेग मटन मात्र सुप्रसिद्धच आहे आणि डेग मटनाचा जर बघितलं तर झंझावता त्या षटकारात पाहायला मिळाला होता. अपील केली जाते नक्कीच ऑफस्टिकच्या दिशेने बॉल हाताळला, बॅट आणि बॉलमध्ये एवढा काही खासा संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि धावस्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. चला निर्धाव चेंडूने मात्र षटक जे मात्र सुरू करायचे, वेळ जास्त वेळ घालू नका आणि नक्कीच आमचे दोन्ही पंच इथे मात्र शहानिशा करतील, चर्चा करतील आणि त्यानंतर जर बघितलं तर निर्णय मात्र इथे स्पष्ट केला जाईल. पण तत्पूर्वी आम्ही आमच्या सर्व स्पॉन्सर्सचं धन्यवाद मानतो, सर्व संघ मालकांचं धन्यवाद मानतो ज्यांनी या स्पर्धेसाठी आपलं जे सहकार्य दिलेलं आहे त्यासाठी. नक्कीच येणारं पर्व देखील आपण बघितलं की डिक्लेअर करण्यात आलं आहे आणि रिंकू भाऊंना जसं की आपण बोललोच बघा, रिंकू भाऊंच्या आयोजनातनं आपण श्रीराम चषक ही देखील स्पर्धा ओपनची बघतो आणि माझी त्यांना विनंती राहील हेही चालू द्या आणि तेही चालू द्या, कारण की श्रीराम चषक देखील जर बघितलं तर फार चर्चेत राहिलं यावर्षी. कशाच्या रिगार्डमध्ये? स्टंपिंगच्या का? येस, स्टंपिंगच्या रिगार्डमध्ये मात्र इथे शहानिशा करण्यासाठी जो काही निर्णय इथे घेण्यात आला आहे. तर जसं की आपण बोललो राजपुताना क्रिकेट लीग तर हिट राहिली आहे, पण यावर्षी फार चर्चेत राहिली होती नक्कीच श्रीराम क्लबची आयोजित स्पर्धा जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली होती श्रीराम चषकाची. अनेक महाराष्ट्रातले तारे सितारे आपण त्याही स्पर्धेत बघितले होते. ओपनचा तो थरार होता याच मैदानावर आणि नक्कीच त्याच मित्रमंडळाने जर बघितलं तर राजपुताना क्रिकेट लीगचं देखील एक बहारदार नियोजन केलं. येणाऱ्या काळामध्ये अजून एक समाजाची स्पर्धा जी आपल्याला पाहायला मिळेल, राजपूत प्रीमियर लीग अर्थात RPL ऑल इंडिया लेवलवर, आणि एक वेगळं काट टाकतंय राजपूत समाजाचं क्रिकेट आणि नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आला आहे. दिवसेंदिवस आपण बघतोय स्पर्धा वाढतात आहे, खेळाडूंना जर बघितलं तर संध्या मिळतात आहे आणि समाज एकत्रीकरण करणं हा मात्र प्रत्येकाचा उद्दिष्ट आहे यामागचा. आणि नो डाऊट सर्वांनीच मात्र या स्पर्धेचा फार आनंद लुटला आणि येणाऱ्या काळातही जर बघितलं तर चांगल्या आशा अपेक्षा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच ठेवतील. चला मॅच ऑन करा. नॉट आउटचा निर्णय इथे मात्र पंचांच्या माध्यमातून आला आहे. रनसंख्या झाली आहे 37 रन, 4 गडी बाद. आतापर्यंत जर बघितलं तर 4 बॉलमध्ये या षटकामध्ये आपण बघतोय 8 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला त्यांनी पाहायला मिळाली आहे. कौशल पाटील आणि पवन राजपूत शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल. या दोन्ही खेळाडूंमध्ये तो कॅलिबर आहे, ती क्षमता आहे आणि शेवटपर्यंत खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 37 वर 4 स्कोर, 2 बॉल या षटकात दिल्याची बाकी. 37 फॉर दी लॉस ऑफ 4. पुढचा चेंडू. चला वेळ वाचवायचा आहे. फुल टॉस, फुलर लाईनचा बॉल आणि फिल्डर मात्र तिकडे पाहायला मिळतील. जेल तर झालेला आहे आणि नक्कीच धन्यवाद डीजे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज जर बघितलं तर आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळतील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र अतिशय चांगल्यारीत्या डीप मिड विकेटच्या क्षेत्रात टिपला गेलाय. 37च्या स्कोरवर आपण बघू शकता 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला आणि काय झेल टिपला तिथे. बहुतेक गौरव होते आणि कौतुक करावं लागेल त्या झेलचं देखील ज्या रीत्या त्यांनी कॅच टिपलाय. नक्कीच रिप्लेमध्ये आपण बघूयात बिग स्क्रीनवर झेल घेतल्यानंतर जे रनअप त्यांनी घेतला, जो फॉलो थ्रू मध्ये ज्या रीत्या ते पळाले झेल घेतल्यानंतर बॉडी बॅलन्स मेंटेन करत असताना उल्लेखनीय कामगिरी. जीव यांना मात्र अजून 1 विकेट मिळाली आहे. 3रा बळी आजचा मात्र इथे त्यांनी मैदानाच्या आतमध्ये जो की घेतला आपल्या गोलंदाजीने. कमालीची कामगिरी, जबरदस्त कॅच, जबरदस्त कॅच. नक्कीच बॉडी बॅलन्स जर बघितलं तर फार सुंदररित्या मेंटेन केलं आणि गौरव फोटो स्टुडिओ माऊली भाऊ यांचं देखील जर बघितलं तर विशेष कौतुक राहिले या स्पर्धेच्या माध्यमातून. फार मेहनत मात्र त्यांनी देखील या स्पर्धेसाठी घेतली आणि फक्त याच स्पर्धेसाठी नाही इतर देखील स्पर्धांसाठी आपण बघतो छायाचित्र टिपायचं नेहमी काम करत असतात. नक्कीच आज ग्रुपवर रिंकू भाऊ जी काही लिंक असेल ती आपल्यापर्यंत पोहोचून देतील आजच्या फोटोजची. तर चला मॅच ऑन करा प्लीज. वारंवार सामना थांबवू नका, आपल्याला सूचना आहे दोन्ही टीमला. फायनलचा मॅच आहे. नक्कीच सामना जर बघितला तर ज्या पेसनी सुरू आहे त्याच पेसने आपण चालू द्यायचा आहे. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील यायचा बाकी आहे. 12 धावा खर्च करत असताना 3 गडी जे मात्र बाद केलेत आतापर्यंत जी भू यांनी आणि चांगली कामगिरी मात्र त्यांच्या माध्यमात राहिली. चला चला प्लीज विनंती आहे, मॅच ऑन करा.
वेळ जास्त वाया घालू नका. आपल्याला वारंवार सूचना आहे, आयोजन समितीच्या माध्यमातून मॅच ऑन करायची आहे. नक्कीच धावा स्वरूपी जर बघितलं तर आतापर्यंत 8 धावा आणि 2 गडी या षटकात जे की आपल्याला बाद होताना पाहायला मिळालेत. तर चला इथे जर बघितलं तर शेवटचा बॉल यायचा बाकी. या षटकातील रन संख्या झाली 37 रन, 5 गडी बाद, 37 फॉर दी लॉस ऑफ 5. आणि नो डाऊट या षटकात जर बघितलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकात जी भाऊ इकॉनॉमिकल राहिले होते, 4 धावा खर्च करत असताना 1 गडी त्याही षटकात त्यांनी बाद केला होता. चला शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल, 5वं षटक, शेवटचा बॉल. ओ कोलवाटापाचा बॉल, क्लीन बोल्ड, चेंडू सरळ जाऊन आदळला यष्ट्यांवरती. अजून एक विकेट जिबू यांना मिळते. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये. डीजे फलंदाज बाद आहे. जबरदस्त कामगिरी जिबू यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे बॉस. 3 विकेट मात्र या षटकात मिळवलाय आणि आपला स्पेल देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलाय. 6 गडी, ऑलमोस्ट अर्धा डझन खेळाडू तंबूच्या आश्रयाला लागलेत 37च्या स्कोरवर आणि 5 षटकांचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. कमालीची कामगिरी जिबू यांच्या माध्यमातून. मैदान में जो लढा वही असली खिलाडी है, मैदान में जो लढा वही असली खिलाडी है. अरे हार जीत तो बस वक्त की सवारी है. आणि आज जर बघितलं तर जिबू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः रडले. 12 रन आणि 4 गडी मात्र जिबू यांनी आज बाद केले. 4 विकेट मात्र त्यांना मिळवल्यात. बडे मॅच का बडा खिलाडी, मोठा पंच मात्र या मॅच मध्ये जडून गेलेत आपल्या गोलंदाजीने. चला शेवटची जर बघितलं तर 3 षटकं अजूनही या डावात यायची बाकी. रन संख्या झाली 37 रन, 6 गडी बाद. शेवटच्या 18 बॉलचा खेळ बाकी आहे. पवन राजपूत यांच्यावर आज जर बघितलं तर फार मोठा भार येऊन ठेपला या डावाचा. नक्कीच 8 बॉल मध्ये 14 वर नॉट आउट आहे. टीमची रन संख्या 37 वर 6. अकुटप्याचा बॉल, यावेळेस मात्र डाऊन दी ग्राउंड, समोरच्या दिशेने फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. पवन राजपूत यांच्याबद्दल आपण चर्चा करत होतो आणि त्यांचाच विकेट पडलाय. फलंदाज बाद आहे. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू थँक्यू. हर्ष पाटील जिथे चला 37 वर 7 आहे स्कोर. इथे मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. धावा स्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला येताना पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. डावासह जर बघितलं तर हे 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्याच बॉलवर जर बघितलं तर विकेट मिळवली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल मात्र होताना जो की आपल्याला पाहायला मिळाला. आणि 7वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागलेला आहे. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील यायचा बाकी आहे. माफ करा, अजून 4 बॉल तब्बल या षटकात यायची बाकी. शेवटचे दुसरा चेंडू जो मात्र हाताळला गेला तशी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस जर बघितलं तर ऑफस्टिकची लाईन अँड लेंथ मात्र मैदानाच्या आतमध्ये मेंटेन ठेवली आहे. धावा स्वरूपी अजून एक डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. 3 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त आणि फक्त एकही धाव न खर्च करता 1 विकेट देखील मैदानाच्या आतमध्ये मिळवली आहे. 37 वर 7 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. शेवटचे 3 बॉल या षटकातील यायची बाकी. ओहो काय चेंडू होता, बट सरळ मागच्या दिशेने फरार झालाय. फलंदाज विफल, कीपर विफल आणि चेंडू मात्र देऊन जातोय 22च्या धावात. 4 धावा सफल, रन संख्या 41 रन, 7 गडी बाद.
चौकार मात्र येताना पाहायला मिळाला. रन संख्या चौकाराच्या मदतीने 41 रन. फुललेंचा बॉल टाकला होता इथे मात्र 22च्या स्वरूपात धावा येतात आहे आणि 41 धावा मात्र या चौकाराच्या मदतीने स्कोर काढावे लागतील. 41 वर 7. स्विंग अँड मिस धावा स्वरूपी जर बघितलं तर अजून एक चेंडू मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निर्धाव पाहायला मिळाला. 22च्या 4 धावा जुडल्या खऱ्या, बट लागोपाठचा जर बघितलं तर अजून एक चेंडू निर्धाव येतोय. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 4 चेंडू डॉट आलेत आणि त्यामध्ये जर बघितलं तर एक विकेट देखील आपल्याला येताना पाहायला मिळाली. शेवटचा बॉल यायचा बाकी. नक्कीच चांगलं षटक राहिलंय. फक्त 22च्या धावा आल्या. इतर जर चेंडू बघितलं तर डॉटच राहिलेत आणि त्यामध्ये एक विकेटही मिळवली होती पहिल्या बॉलवर. शेवटचा बॉल यावेळेस मात्र बॉडी लाईनच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र जीबू यांच्या माध्यमातून जे की आपल्याला पाहायला मिळालं. धावा स्वरूपी जर बघितलं तर निर्धाव चेंडू येतोय. जबरदस्त कामगिरी. फक्त आणि फक्त 4 धावा आल्यात आणि 6 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 6 ओव्हर 41 रन 7 गडी बाद. 6 ओव्हर 41 रन 7 गडी बाद. ड्रीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा. नक्कीच जसं की आपण बघितलं येणाऱ्या काळामध्ये पुढच्या वर्षीची RCL देखील अनाऊन्स झालेली आहे आणि नो डाऊट त्याही स्पर्धेवर मात्र नजरा असतील. जानेवारीच्या महिन्यामध्ये जर बघितलं तर पुढच्या वर्षी हा जळगाव जिल्हास्तरीय थरार जो की आपल्याला पाहायला मिळेल. बट सध्याच्या घडीला या मॅचकडे बघता थोडीशी बॅकफुटवर पाहायला मिळते टीम हॉटेल प्राईम गार्डन कुसुंबा. बट मागच्या देखील मॅचमध्ये असंच चित्र होतं. 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावांची गरज होती आणि तिथून मात्र या संघाने कमबॅक केला होता आणि 41 वर 7 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती. शेवटचे 12 बॉल बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. हर्षल जे मात्र 7वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दाखल. स्विंग अँड मिस कमी गतीने मात्र बॉल हाताळला होता. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये जर बघितला तर काही खासा संपर्क नाही आणि चेंडू मात्र आपण बघतोय धावा स्वरूपी जर बघितला तर इथे निर्धाव होताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या मदतीने मात्र षटक पुढच्या दिशेने जात आहे. जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडीला होती गोलंदाजाच्या माध्यमातून. शुभमला मात्र मैदानाच्या आतमध्ये फटके खेळणं गरजेचं आहे. 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 1 ते 2 मोठ्या हिट जर इथे कनेक्ट झाल्या तर रनसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलाल्यांचा बॉल फुल टॉसवर मात्र प्रहार केलाय. फटका हवेत आहे आणि झेल मात्र आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाला. धावा स्वरूपी जर बघितलं तर 2 धावा इथे यशस्वीरित्या चोरून काढलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून जी की आपल्याला पाहायला मिळाली. फुलाल्यांचा बॉल टाकला होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला खरा आणि सुरक्षितरित्या जर बघितलं तर 2 धावा इथे स्कोर कार्डवर देखील लागतात. या 2 धावांच्या मदतीने रन संख्या जाऊन पोहोचते 43च्या स्कोरवर. 43 फॉर दी लॉस ऑफ 7. 4 चेंडू अजूनही या षटकातील यायचे बाकी. यानंतर जर बघितलं तर 1 षटक बाकी. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करावा लागेल 60-65 पर्यंत पोहोचण्याचा. 43 वर 7 आहे स्कोर. कमी गतीने टायमिंग जर बघितलं तर दूर पर्यंत तिथे नव्हती आणि धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल इथे मात्र येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर फक्त 2 धावा. जो की येताना आपल्याला पाहायला मिळतोय 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा. 43 वर 7. स्वीप करण्याचा प्रयत्न. खोलवा टप्प्याचा बॉल. अजून एक चेंडू निर्धाव. अपील मात्र इथे केली जाते आणि नक्कीच जर बघितलं तर पंचांनी ते फलंदाज मात्र स्वतः परतले तंबूच्या आश्रयाला. वा, ही देखील एक चांगली खेळ भावना मात्र इथे आपल्याला जपताना पाहायला मिळाले. तर शुभम परदेशी फुलाल्यांचा बॉल हाताळला होता आणि नक्कीच एक्झॅक्टली घडलं काय आपण बघूया तिथे रिप्ले मध्ये. यस, चेंडू मात्र तिथे यशला जाता आता तिथे हात लावला होता चेंडूला आणि ऑब्स्ट्रक्टिंग फील्डच्या नियमाच्या अंतर्गत स्वतः तंबूच्या आश्रयाला चालते बनले शुभम आणि ही देखील चांगली गोष्ट आहे. काही असो ना असो खेळ भावना असतं मात्र तुमच्याकडे गरजेचं आहे आणि यस ही एक चांगल्या खेळाडूचा गुणधर्म मात्र इथे शुभमने नक्कीच दाखवला. स्वतः मात्र तंबूच्या आश्रयाला चालले गेले आणि तदनंतर जर बघितलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 43च्या स्कोरवर आपण बघतोय 8 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. जबरदस्त गोलंदाजी याही षटकामध्ये. फक्त आणि फक्त 2 धावा आतापर्यंत 4 बॉलमध्ये आलेल्या आहे. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न आणि नक्कीच धावा स्वरूपी इथे मात्र निर्धाव चेंडू जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये अद्यापही जर बघितलं ना तर मोठा फटका आलेलाच नाहीये. विकेट मात्र जी ऑब्स्ट्रक्टिंग द फील्डच्या नियमाच्या अंतर्गत आली. बट हर्षलचं देखील कौतुक राहील. त्यांचा देखील स्पेल फार बहारदार राहिलाय. चला शेवटचा बॉल यायचा बाकी
रन संख्या झाली आहे 43 रन 8 गडी बाद. 43 फॉर दी लॉस ऑफ 8. शेवटचा बॉल या षटकातील. मागच्या दिशेने इथे मात्र बॉल गेलाय. फिल्डर तिकडे आहे. नो बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येतोय. तर नो बॉलच्या रूपात एक धावही जुडेल आणि पुढच्या चेंडूवर आपण बघतोय लायसन्स देखील आपल्याला फलंदाजासाठी येताना पाहायला मिळेल. तर नो डाऊट पुढच्या बॉलवर देखील संधी आहे. संधीचं सोनं होतंय का या फ्री हिटच्या बॉलवर बघूयात. नक्कीच RCL ची पिक्चर राहिली आहे सुपर हिट आणि पुढचा चेंडू मात्र फलंदाज राकेश यांच्यासाठी असेल फ्री हिट. 44 वर 8 स्कोर कार्ड. फ्री हिटचा बॉल. पुढचा बॉल याही वेळेस कमी गतीने टाकला बट बॅट आणि बॉलचा दूर दूरपर्यंत संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळाला नाही. लाऊड अपील मात्र इथे केली आहे. पंचांकडे दाद मागितली आहे आणि धावस्वरूपी जर बघितलं तर इथे डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र नक्कीच संपेल. तर 7 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण होतोय. 7 ओव्हर 44 रन 8 गडी बाद. 7 ओव्हर 44 रन 8 गडी बाद. टीम हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा 7 ओव्हर 44 8 गडी बाद. फुललेंचा बॉल टाकला होता. आडव्या बॅटने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर चेंडू जर बघितलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. निर्धाव चेंडू मात्र इथे येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय तुषार यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू तरी मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. रन संख्या मात्र 44 वर 8. शेवटचे 5 बॉल जे की या षटकातील यायची बाकी. टीमची रन संख्या मात्र 44 फॉर दी लॉस ऑफ 8 विकेट्स. जबरदस्त कामगिरी आज सिटी केअर हॉस्पिटल गोलंदाजीच्या बलावर जर बघितलं तर आपलं वर्चस्व बनवलंय. फुलल्यांचा बॉल इथे मात्र बॅटची कड आणि चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतजी पवार. नक्कीच जर बघितलं ना तर जबरदस्त कर्णधार म्हणून राहिले या संघाचे. संघ मालक देखील आहे स्वतः आणि त्यांची कामगिरी जर बघितली तर तेवढीच उल्लेखनीय राहिली. ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ विकेट किपर म्हणून आणि ॲज अ कॅप्टन म्हणून देखील. आणि त्यासाठी मात्र त्यांचं कौतुक करावं लागेल. 2 बॉल अजूनही या षटकात यायची बाकी. 4 बॉल बाकी. 2 बॉल झालेत. स्विंग अँड मिस समोरच्या दिशेने उडवलाय बॉल. डाऊन दी ग्राउंड मात्र इथे सरळ सीमा रेषा पार आणि धावा जर बघितला तर इथे मिळतील 4. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. रन संख्या झाली 48. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड मात्र फटका खेळला आणि चौकार मात्र उडवताना जे की आपल्याला फलंदाज पाहायला मिळालेत. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढतीये. 48 धावा 8 गडी बाद. 3 बॉल बाकी आहेत या षटकातील. इथे देखील अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. कोलवटप्याचा बॉल आहे मागच्या दिशेने जर बघितलं तर फिल्डर आहेत. चेंडूला रोखतील तोपर्यंत 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद आहे आणि 49च्या स्कोरवर 9 गडी धावबाच्या स्वरूपात बाद. बिग विकेट डाऊन. डीजे $219 वर 5 स्कोर कार्ड आणि 32 सध्याच्या घडीला जर बघितलं तर 19 वर 9 जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. 2 बॉल बाकी आहेत. धावबाच्या स्वरूपात बाद झाले. फुलल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड कटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतात आहे आणि तोपर्यंत जर बघितलं तर 1 धाव इथे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि 50 धावा हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा या संघाचे पूर्ण होतात आहे. 50 धावा प्राइम गार्डन कुसुंबा संघाने स्कोर कार्डवर लावल्यात खऱ्या. शेवटचा 1 बॉल यायचा बाकी आहे. गोलंदाजांनी फार प्रभावित केलेला आहे. टीम जर बघितली ना सिटी केअर गोलंदाजांनी फार छाप सोडली आहे या मॅच मध्ये. 50 वरती 9 स्कोर कार्ड. शेवटचा बॉल डाऊन दी ग्राउंड फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. वाह
अडवला काय काय असं वाटलं होतं, सूर मारला होता. आणि शेवटच्या बॉलवर जर बघितलं तर तिसऱ्या पंचांची इथे मात्र दाद मागितली आहे आणि तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतील आणि जो काही निर्णय तो मात्र इथे स्पष्ट केला जाईल. नक्कीच शहानिशा इथे आमचे तिसरे पंच करतील. तसे 50 आहेत, एक धाव तर इथे पूर्ण केली आहे, 51 पण आहेत, बट 52 आहे की नाही त्यासाठी मात्र हा निर्णय मागितला आहे. नक्कीच आमचे तिसरे पंच मात्र इथे शहानिशा करतात आहे. फुलर यांचा बॉल टाकला होता, मागच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर मात्र चेंडूवर आले खरे आणि शहानिशा केली जाते. क्लोज कॉल आहे, बट चला वेळ जास्त वाया घालू नका, जो काही निर्णय तो आपल्यासमोर स्पष्ट केला जाईल. तत्पूर्वी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा आणि वेळ जास्त वाया घालवू नका, कारण की यस फलंदाज बाद आहे. तर 51 धावा बनवल्यात आणि 52 धावांचं मात्र टार्गेट जे की पाहायला मिळेल. बिग स्क्रीनवर रिप्ले आपल्याला देण्यात आलेला आहे. तर 51च्या स्कोरवर ऑल आउट झाली आहे टीम हॉटेल प्राइम गार्डन कुसुंबा आणि टार्गेट मात्र राहिली ते 52 धावांचं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन पाटील, केवल हॉस्पिटल ॲडव्हान्स्ड लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी सेंटर. सुस्वागतम. पद्मालया फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शिवणी बियाणे उत्पादनामध्ये नामांकित नाव म्हणजे पद्मालया सीड्स. अत्याधुनिक प्लांट की ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाने अवलंबलेल्या मशिनरीज उभारलेल्या असून सदर कंपनी बियाणे उत्पादनात अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देताना आम्ही गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करत नाही. उत्कृष्ट क्वालिटीचे विश्वासार्ह बियाणे म्हणजेच पद्मालया बियाणे. शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांचा विकास कसा होईल याकडे कंपनीचे लक्ष आहे. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी असो किंवा इतर सामाजिक कार्य असो, सदर कंपनी नेहमीच अग्रेसर असते. कंपनीचे नवीन प्लांट व मशिनरी आणि सुसज्ज असे गोडाऊन आहे.
कंपनीचे स्टाफ अत्यंत चिकाटीने बियाणे उत्पादनामध्ये कसे बदल करता येतील, शेतकऱ्यांपर्यंत नवीन बियाणे कसे पोहोचवता येईल याकडे लक्ष देत आहे. शेतकऱ्याने बनवून दिलेले शेतकऱ्याचे बियाणे हाच तो विश्वास. त्यामुळे समाधानी ग्राहक वर्ग आमच्याशी जोडला गेला आहे, ज्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इतर कंपन्यांच्या तुलनेत धावांची गरज. मॅच ऑन करायची वेळ जास्त वाया घालू नका. दुसरीकडे भारतीय संघ जर बघितलं तर जवळजवळ पोहोचत चाललाय. 12 धावांची आता केवळ आणि केवळ. तर चला मॅच ऑन करा प्लीज. वेळ जास्त वाया घालू नका. आपल्याला वारंवार सूचना राहील. सामना ऑन करायचा आहे. नक्कीच 48 मध्ये 52चं समीकरण मेगा फायनल जे आपण बघत आहात या क्रिकेट लीगची, जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. चला 48 बॉल मध्ये 52 धावा, ज्या मात्र इथून पुढे विजयासाठी पाहिजेत. आणि स्ट्रायकर एंडला मात्र जीभू इथे मारा घेतात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पहिलं षटक घेऊन पवन राजपूत सज्ज आहेत. आणि चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. 48 बॉल 52चा पाठलाग आणि मेगा फायनलचा थरार. एक लो स्कोरिंग मॅच, बट क्रिकेटचा इतिहास आहे लो स्कोरिंग मॅच नेहमी इंटरेस्टिंगच होते. चला शेवटचे 48 बॉल या स्पर्धेतील 52ची गरज. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आपल्याला पाहायला मिळतील. आणि जोपर्यंत चेंडूला अडवलं जात आहे धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने रन संख्या पुढच्या दिशेने जाते. खुल्या टप्प्याचा बॉल टाकला होता, नक्कीच उडवण्याचा त्याला प्रयत्न केला आणि रन संख्या जर बघितलं तर 1 धावेच्या मदतीने पुढच्या दिशेने जाते. धावस्वरूपी जर बघितलं तर पहिली धाव इथे पहिल्याच बॉलवर स्कोर काढावा लागते, जे की आपल्याला पाहायला मिळेल. पवन राजपूत नक्कीच एक सिनियर खेळाडू म्हणून नेहमी यांची ओळख राहिली आहे, बट आज आपला एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. कोणत्या टीमचं इथे स्वप्न साकार होणार RCL जिंकण्याचं, हे मात्र येणारे 47 चेंडू उत्तर देऊन जातील. 47 चेंडू मध्ये 51 धावांची गरज आहे. 47 बॉल 51 टू विन. चला चला वेळ वाचवा, वेळ जास्त वाया घालू नका. वारंवार विनंती राहील. यानंतर बक्षीस वितरण सोहळा देखील आपल्याला पार पाडायचा आहे. मॅच जेवढ्या लवकर खेळवता येईल तेवढ्या लवकर खेळवा. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल करण्याचा प्रयत्न पण बघतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ हे दोन खेळाडू मात्र 38च्या बाहेर ठेवण्यात आले. फलंदाज हर्षल साठी 1 फॉर दी लॉस ऑफ नन. यावेळेस मात्र पायावरती टाकण्याचा प्रयत्न, टिपवलाय बॉलला. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळतील 4. चौकार. डीजे चौकार इथे मात्र जो की आपल्याला त्यांनी पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर चौकाराच्या मदतीने मात्र इथे सुरुवात केली आहे आणि रन संख्या 5 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मात्र पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर 5. डाउन दी ग्राउंड समोरच्या दिशेने आइए और सामने की तरफ जाइए. 1-2 का 4, 1-2 का 4. बॉल सीमा पार. 4 धावा. चौकार. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच चौकार मात्र 2 बॅक बॅक. याही चूक करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ थर्ड मॅनच्या दिशेने मार्गस्थ आहे. फिल्डर चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू जर बघितला तर तिकडे अडवला जाईल. तोपर्यंत आपण बघतोय धावा ज्या मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 पळून काढल्या जातील. नक्कीच आखू टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला मात्र हुक करण्याचा प्रयत्न केला आणि थर्ड मॅनच्या क्षेत्रात जर बघितलं तर 2 धावा तिथे यशस्वीरित्या पळून काढल्या आणि त्या 2 धावांच्या मदतीने रन संख्या झाली 11 रन.
पहिल्या बॉलवर जर बघितलं तर सिंगल, तदनंतरच्या 2 बॉलवर 2 चौकार, तदनंतर एक 2D. फुलरचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, लॉंगच्या क्षेत्रात फिल्डर आहेत, चेंडूला अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र तिथे मिळताना पाहायला मिळेल. चांगली बॅटिंग हर्षलने जर बघितलं तर 4 बॉलमध्येच दाखवली आपल्याला. 11 धावा मात्र त्याच्या माध्यमातून ज्या की बनताना पाहायला मिळाल्या. खास करून ते जे 2 चौकार आले ना त्यांनी मात्र रन बॉलचं समीकरणपेक्षा खालची धाव आणली आहे. 43 बॉलमध्ये जर बघितलं तर अवघ्या 40 धावांची गरज आहे आता सामना जिंकण्यासाठी. जी भाऊ ज्यांचं देखील प्रदर्शन फार दमदार राहिलंय या स्पर्धेमध्ये, गोलंदाजी असो फलंदाजी असो, नेहमी मात्र 100% द्यायचं काम केलंय. स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने मात्र इथे षटक जे की आपल्याला संपताना पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीवर रन संख्या झाली आहे 12 रन. 1 ओव्हर 12 रन बिनगडी बाद. टीम सिटी केअर डीजे 1 ओव्हर 12 बिनगडी बाद. धन्यवाद डीजे. नक्कीच 1 ओव्हर 12 रन. आणि दुसरीकडे आता मात्र भारतीय संघ अवघ्या 7 धावा मात्र आता पाहिजे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासाठी. आतापर्यंत जर बघितलं तर 2 वेळेस भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरलेला. एकदा संयुक्ताने जिंकला होता श्रीलंका या संघासोबत. दुसरीकडे जर बघितलं तर 2013 मध्ये मात्र इंग्लंडच्या विरोधात बाजी मारली. आता मात्र न्यूझीलंडच्या विरोधात बारी आहे. 12 धावा स्कोर कार्डवर. 12 कमी गतीने बॉल टाकला. वा काय चकवा टाकला होता. नक्कीच हर्षलच्या चेहऱ्यावर देखील स्मित असते. ते देखील म्हणतील भाऊ चांगले चांगले बॉल मी खेळू शकतो, पण अशा प्रकारच्या चेंडूने तर मला पण भुरळ पाडली आहे. शॉर्ट बॉल आलाय. या ओव्हर पॉइंटचं क्षेत्र निवडलं आणि चेंडू मात्र सरळ 1 बाउन्स ओव्हर दी रोप सीमा पार. हर्षलच्या पाटबंद चौकार. आखूड टप्प्याचा बॉल टाकला होता, त्याला जर बघितलं तर चौकारासाठी टोलावून दिलं. रन संख्या झाली आहे 16. आखूड टप्प्याचा बॉल आणि यावेळेस मात्र परफेक्ट मिडल. जबरदस्त बॅटिंग. चर्चा फक्त एकच, रत्नागिरी टू चिपळूण. भावा हर्षल तू आज मार उचलून उचलून षटकार. धन्यवाद डीजे. रन संख्या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतीये 22च्या स्कोरवर. आखूड टप्प्याचा बॉल टाकला, त्याला मात्र पुल करत सरळ मैदानाच्या बाहेर गुल केलं आणि षटकार मात्र आपल्याला येताना पाहायला मिळाला. बॅटची करप जी मात्र पाहायला मिळतीये हर्षलच्या बॅटमधनं. 7 बॉलमध्ये 21 बनवल्यात आज. ऑलमोस्ट जर बघितलं तर नक्कीच 22 बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर 22 धावा जर बघितलं तर इथे धावस्वरूपी स्कोर कार्डवर ज्या की आपल्याला पाहायला मिळतात आहे. 39 बॉलमध्ये जर बघितलं तर जिंकण्यासाठी 30 धावांची जी मात्र इथून पुढे गरज आहे. 39 बॉल्स. चला धावस्वरूपी जर बघितलं तर इथे आपण बघतोय षटकार जो मात्र आलाय. बॉल मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पुरवायचा आहे. याही वेळेस फ्लॅट 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 लागोपाठचा जर बघितला तर दुसरा मोठा फटका आणि पंचाच्या माध्यमातून या चौकाराचा इशारा. 4 धावा. धन्यवाद डीजे. नाद करायचा नाही त्याच प्रकारची बॅटिंग मात्र हर्षलच्या माध्यमातून होतीये. नक्कीच 8 बॉलमध्ये वाट लावायचं काम केलं आणि 25 धावा ज्या मात्र आतापर्यंत त्याने बनवल्यात आणि वैयक्तिक 25 आहे आणि संघाच्या मात्र 26. याही वेळेस हो जबरदस्त टायमिंग. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. छत्रपतींचा छावा आणि घ्या या चेंडूवर 6 धावा.
धन्यवाद डीजे. थँक्यू डीजे. काटाकीर शॉट होता अक्षरशः, डोळ्याची पारणच फेडतोय आज हा खेळाडू. 9 बॉल मध्ये जर बघितलं तर 31 धावा. आणि जी भाऊ देखील म्हणतात मी गोलंदाजी केली, तुम्ही फलंदाजी करून घ्या. बट जी भाऊच्या बॅटमधनं देखील एखाद 2 फटके जर पाहायला मिळाले तर इथे देखील पर्वणी येऊन जाईल सर्वांसाठी. रन संख्या मात्र झाली आहे 32 रन. जिंकण्यासाठी आपण बघतोय 20 धावा अजूनही जाकी बनवायच्या आहे. भारताचा संघ जर बघितला तर अवघ्या आता 5 धावा दूर आहे शेख जायद स्टेडियमवर तिरंगा फडकवण्यापासून. आता 3, ओके 2 आले दादा, आणि आता जर बघितलं तर आता 3 धावा दूर आहे. तर नो डाऊट ओ यावेळेस मात्र फटका हवेत आणि फिल्डर मात्र तिकडे चेंडूवर येतील. तोपर्यंत जर बघितलं तर धावा स्वरूपी आपण बघतोय षटक मात्र इथे 1 धावेच्या मदतीने पूर्ण होईल. आणि या 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 33 रन. 2 ओव्हर 33 रन बिनगडीबाज, जी मात्र सध्याच्या घडीची स्थिती आपल्याला जी की पाहायला मिळते. आता जर बघितलं तर अवघ्या 1 धावा दूर आहे. भारतीय संघ फटाके देखील आता फुटू लागलेत आणि यस 250चा आकडा जो मात्र टच केलाय. आणि केवळ आणि केवळ जर बघितलं तर आता 2 धावा पाहिजेत. नक्कीच सर्वांच्या मध्ये जर बघितलं तर आतुरता जी आपल्याला पाहायला मिळते. आणि नो डाऊट जसा तो मुवमेंट येईल तो मात्र एक फार स्पेशल मुवमेंट राहील सर्वांसाठीच. नक्कीच अवघ्या जर बघितलं तर तब्बल 12 वर्षांच्या तपानंतर भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला जिंकताना पाहायला मिळेल. आणि अभिनंदन राहील भारतीय संघ जर बघितला तर इथे चॅम्पियन्स ट्रॉफीचा मानकरी ठरलाय. अभिनंदन आणि कौतुक करावं लागेल तिथे सर्वच आमच्या प्रेक्षकांचा जल्लोष मात्र जो की पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. चला अरे भाऊ चला मॅच ऑन करायची आणि अभिनंदन राहील सर्वांनाच. आणि रवींद्र जडेजा देखील तिथे आपण बघतोय इन द ऑन द क्रीज आहे. आणि राजपुताना प्रीमियर लीगचा धडा, त्याचबरोबर रवींद्र जडेजाची बॅटिंग तर एक अभिमानाची गोष्ट आहे राजपूत समाजासाठी देखील. भारतीय संघ मात्र जिंकताना मॅच भाऊ 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 ओके. आता आपण या मॅचच्या दिशेने देखील ओळूया. हाही सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. केवळ आणि केवळ 19 धावा पाहिजे. आणि दुनिया में मिल जाएंगे आशिक कही पर वतन से खूबसूरत सनम कहा. अरे हीरो में सिमट कर तारों में लिपट कर मरते हैं कहीं बट तिरंगे से खूबसूरत कफन कहा. आणि नक्कीच भारतीय संघ जर बघितलं तर चॅम्पियन होताना पाहायला मिळतोय. 3ऱ्यांदा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीचा ताज उचललाय आणि 12 वर्षांनंतर मात्र जर बघितलं तर ट्रॉफी जिंकली आहे. मागच्या 3 पर्वांमध्ये नक्कीच भारतीय संघ फायनल मध्येच पाहायला मिळाला आपल्याला. आणि फटाक्यांची आतिषबाजी सांगून जातीये की यस सबसे बडके हम. यावेळेस मात्र एअर स्ट्राईक. आता हर्षलला देखील घाई लागली आहे. षटकार येतोय. रन संख्या मात्र झाली 39 रन 39. पार धाडला आणि इथे देखील पंचांचा इशारा. 4 चौकार.
धन्यवाद डीजे. यस, इथे देखील आता फटाक्यांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये आणि बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पुरवायचा आहे. काय बॅटिंग केली आहे हर्षलने. 12 बॉल मध्ये 42 वर आहे. जिंकण्यासाठी 9 पाहिजे आणि त्याला अर्धशतकासाठी मात्र 8 पाहिजे. नक्कीच सिटी केअरचा संघ मात्र जल्लोष करताना जो की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि 9 धावा पाहिजे विजयासाठी. 42 43 स्कोर कार्ड. अलॉंग दी कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच मागच्या दिशेने तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र फरार होतोय, चौकारासाठी जातोय. आता केवळ 5 ची गरज आहे. 5 टू विन. धन्यवाद डीजे. चौकाराच्या मदतीने रन संख्या वाढली. आता केवळ आणि केवळ 5 धावा ज्या मात्र जिंकण्यासाठी पाहिजे. सिटी केअर संघ डॉक्टर अनिकेत जी पवार यांच्या मालकीची टीम आता मात्र अवघ्या 1 हिट दूर आहे. सामना इथे मात्र संपवण्याच्या कगारवर. फटका फसला आणि अर्धशतकाला मात्र मुकले हर्षल. परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. फलंदाज बाद. थँक यू डीजे. यस, डीजेला देखील विनंती आहे. आता एक मॅच संपल्यावर असं गाणं लोड करून ठेवा की पूर्ण मैदान नाचलं पाहिजे. तर ती आपल्याला विनंती राहील. गाणं जोरदार वाजलं पाहिजे सामना झाल्यावर. यावेळेस मात्र मागच्या दिशेने फटका खेळाय. फिल्डर मात्र आपल्याला इकडे पाहायला मिळत नाहीये. चौकार आलाय. स्कोर लेवल 9. सामना मात्र आता बरोबरी सुटलाय. केवळ आणि केवळ 1 धाव मात्र आता विजयासाठी पाहिजे टीम सिटी केअर हॉस्पिटल संघाला. फटाके वाजतात आहे, ढोल नगाडे वाजतात आहे. भारतीय संघ जिंकलाय त्याची खुशी आहे आणि इथे जर बघितलं तर सिटी केअरचा संघ देखील जल्लोष करताना. बरोबरी सुटलाय सामना. बरोबरी सुटलाय स्कोर कार्ड आणि आता मात्र फक्त आणि फक्त जिंकण्यासाठी आपल्याला 1 धावेची गरज आहे टीम सिटी केअर. बरोबर इथे ही मॅच. चला जी भाऊ, वेळ वाचवायचा आहे. लवकरात लवकर मात्र इथे फलंदाजांना विनंती, आपण स्ट्राईक रेंजला यायचंय आणि डीजेला देखील विनंती राहील की आपण एक दमदार गाणं आता लोड करून ठेवा. नो डाऊट RCLचं हे पहिलं पर्व सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल या चेंडू सोबत. आणि फटका हवेत, फटका हवेत. सामना संपलाय. अभिनंदन टीम सिटी केअर. अनिकेत जी पवार. डीजे शुभेच्छा.
हॅलो 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 मी शोभाराम कन्स्ट्रक्शनचे पाटील साहेब नरेंद्र पाटील साहेब यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय. रवी मामा आपण देखील मंचावर यायचंय. PWDचे आमचे ज्येष्ठ बंधू निलेश दादा पाटील आपण देखील मंचावर यायचंय. बापूसाहेब साळुंके मी आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यायचंय. दीपक सिंहजी राजपूत डॉक्टर दीपक सिंह राजपूत पवार साहेब आपण मंचावर यायचंय. नितीन दादा पाटील आपण मंचावर यायचंय. ग्राउंड्समन मी तुम्हाला विनंती करतो खुर्च्या समोर लावायच्या आहेत. जय क्लिंगजी. भारत माता की. आरसीएलचं हे पर्व ज्या पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे आनंद आणि अभिमान वाटतोय सर्वांना की आपण सर्वांच्या सहकार्याने हे अनुभवलंय पाहिलंय आणि स्थापित केलंय. आजचे मान्यवर जे कोणी आपल्याला लाभले त्यांनी सर्वांनी सांगितलं की यापुढेही नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीने राहणार आहे. आपण याहीपेक्षा चांगलं पुढच्या वर्षी करणार आहोत आणि फक्त क्रिकेटच नाही तर अनेक आणि नवनवीन सामाजिक उपक्रम. माझी विनंती आरसीएलच्या आपल्या सगळ्या टीमला महिला मंडळींसाठी देखील चेअर्स लावायच्यात समोर. रिंकू दादा आपले ग्राउंड स्टाफला सांगा महिला मंडळी समोर बसतायत त्यांच्यासाठी. हर्षल दादा ॲडव्होकेट हर्षल दादा आहेत का लावतायत. ओके ओके सर्वांनी विजेता उपविजेता संघ या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी अत्यंत मेहनत केली आहे आणि चुरशीच्या सामन्यात सिटी केअर हॉस्पिटल विजय ठरलेले आहेत. मी सर्वप्रथम अभिनंदन करतो सिटी केअर हॉस्पिटलच्या सर्व टीमला, त्यांचे संघ मालक संघ चालक डॉक्टर अनिकेत पवार यांना. आणि सांगताना आनंद होतोय की चाळीसगाव शहरातील नामांकित डॉक्टर सिटी पवार साहेब यांचे चिरंजीव आहेत डॉक्टर अनिकेत पवार. आणि हे गेल्या 38 वर्षापासून फक्त सेवाच नाही तर धर्म कार्य देखील करत आहेत. त्या निमित्ताने
मी यांना अभिनंदन आणि शुभेच्छा देऊ इच्छितो आणि डॉक्टर अनिकेत पवार यांचं देखील अभिनंदन आणि शुभेच्छा देऊन स्वागत करतो. डॉक्टर असल्यानंतर त्यांच्या क्रिकेटाबद्दल प्रेम सर्व उपस्थितांनी अनुभवलंय की ते कशा पद्धतीने क्रिकेट खेळतायत आणि ते कसं टीम लीड करतायत. आणि आनंदाची गोष्ट अशी की सिटी पवार सर त्यांचं वय आज 65 वर्ष आहे, ते आजही क्रिकेट खेळतात. सर्वांनी टाळ्या वाजायच्यात पवार साहेबांसाठी देखील. वय वर्ष 65 तरी देखील ते क्रिकेट खेळतात, ही अभिनंदनीय आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. माझी विनंती सर्वांना खुर्च्या खाली, दादा सर्वांनी बसून घ्यायचंय. सर्वांनी, रवीजी, तेजस भैया बैठो आओ. या सर्व टीमचं जे आयोजन होतं, या गेमचं जे आयोजन होतं, सर्वांनी लक्ष द्यायचंय. जय राजपुताना. माझे मित्र जे गप्पा करतायत, शेवटी आपण भाऊबंदकी नंतर करू. पहिले हे जे केलेलं आहे, हे जे आयोजन केलेलं आहे, हे कोणामुळे झालेलं आहे तर मला अभिमान वाटतो. आम्ही त्यांना विचारले होते संध्याकाळी की दादा आम्हाला एक तुमचा छोटाखानी सन्मान ठेवायचा आहे, पण मोठं पण कसं असावं. रिंकू दादा काय म्हटले की दादा हे सर्वांच्या सोबतीने झालेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून जो माणूस 4 तासही झोपत नाहीये, या रिंकू दादांमुळे सगळं शक्य झालेलं आहे. ग्राउंड स्टाफ त्यांचा, ग्राउंड्समन, म्हणजे कोणाच्या रक्तात किती क्रिकेट असावं. आणि दादांची म्हणजे बाय प्रोफेशन ते पोलीस खात्यात आहेत आणि त्यांच्याकडे ड्युटी फार वेगळी आहे. मी सगळ्यांच्या समोर हे बोलूही शकत नाही की दादांकडे जबाबदारी काय आहे, पण समाजाप्रती असलेलं प्रेम आणि त्याही व्यतिरिक्त क्रिकेटप्रती असलेलं प्रेम त्यांचं या ठिकाणी आम्ही अनुभवलं. माझा पहिला योग दादांबरोबरचं काम करण्याचा, पण किमया असावी ती कशी तर रिंकू दादांसारखी. एकदा सर्वांनी दादांसाठी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत. बिलकुल 4-4 तास झोप न घेता तो माणूस या ठिकाणी अहोरात्र लढलेला आहे आणि या वर्षानंतर पुढेही आपण असं करत राहणार आहोत. या शुभेच्छा आणि सदिच्छा घेऊन, नाही दादांचा विशेष सन्मान त्यांना आपण विचारलं होतं, त्यांनी नाही म्हटलं स्पष्टपणे की मला सन्मान नकोय. आपल्या टीम्सच्या मॅचेस ज्या 4 दिवस निर्विघ्नपणे पार पडल्या, हा माझा सन्मान आहे. दादांचं हे म्हणणं होतं की कुठलीही उणीव वगैरे झाली नाही, त्रास कोणाला झाला नाही, अंपायरच्या कंप्लेंट्स आल्या नाहीत, कुठल्या टीमचं भांडण झालं नाही. आणि हा विजय आपला, हा आपल्या सर्वांचा विजय. मी प्रत्येक उपस्थितांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करू इच्छितो, आभार व्यक्त करू इच्छितो की हे कुणा एकाचं काम नाही. अनेक मान्यवरांनी, ज्येष्ठांनी त्यांच्या भाषणात, अभिभाषणात सांगितलं की समाजकारण कसं असावं, पण ते कुणामुळे असावं हे कोणीच सांगितलं नाही. हे तुमच्या आमच्या सर्वांमुळे. त्याच्यामुळे कोण मोठा कोण छोटा हे कोणीच नाहीये. इथं प्रत्येक जण उपस्थित हा सर्व गोष्टींनी परिपूर्ण आहे आणि तो तेवढाच भागीदार आहे जेवढा वरचा भागीदार आहे, तेवढाच खालचाही भागीदार आहे. त्याच्यामुळे आपण स्वतःसाठी देखील टाळ्या वाजायच्या आहेत. मी कुसुंबा प्राईम्सचे आपले जे विनर हे आहेत मयूरदादा पाटील ओनर, त्यांना विनंती करेल की आपण देखील मंचावर यायचंय. मयूरदादा, असं काही नाहीये. कोई तो जीतेगा कोई तो हारेगा, आप लढे हो बहुत बढ़िया तरीके से. टाळ्या वाजायच्या सर्वांनी. शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने लढत देणारा हा संघ आहे आणि ते मयूरदादांच्या नेचरला शोभतही. आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाकडे वळणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर साहेब तुम्ही आलात तर बरं होईल. अच्छा, टीम सोबत तुम्ही वरती थांबा, बाकी थांबेल ना टीम. या पहिल्या सेमीफायनलचा पहिला सेमीफायनल झाला होता आणि त्याचं मॅन ऑफ द मॅच जे 2 टीम मध्ये घेतलं गेलं होतं की सिटी केअर हॉस्पिटल वर्सेस शोभाराम 11 आणि यातनं पहिला सेमीफायनलिस्ट आहे मॅन ऑफ द मॅच हर्षल राजपूत. टाळ्या वाजायच्या हर्षलसाठी. उत्कृष्ट याने त्याचं अवलोकन केलं होतं. मी आदरणीय बापूराव साळुंके यांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचं मॅन ऑफ द मॅच पहिल्या सेमीफायनलचा.
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आपली लोक म्हणतात गर्दी कमी आहे. गर्दी कमी आहे पण बसलेले सगळे दर्दी आहेत आणि हे दर्दीच महत्वाचे आहेत. आपल्याला गर्दी नको, आपल्याला दर्दी पाहिजेत. दुसरा सेमीफायनलचा सामना झाला होता हॉटेल प्राइम गार्डन वर्सेस धैर्यशील कन्स्ट्रक्शन आणि त्याचा मॅन ऑफ द मॅच आहे पंकज पाटील. सर्वांनी टाळ्या वाजायच्या आहेत पंकज दादासाठी. याला आमचे मोठे बंधू आदरणीय विनोद दादा शिंदे सन्मानित करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर विनर ऑफ द विनर, 2 सेमीफायनलचे मॅन ऑफ द मॅच झाले. फायनलचा कोण असेल? हा, कोण? एक्झॅक्टली जितेंद्र चौधरी उर्फ जीभू. अप्रतिम बॉलिंग, पहिल्या मॅच पासून त्या माणसाने अत्यंत उत्कृष्ट प्रदर्शन केलेलं आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती केलेलं आहे की आपण त्यांना सन्मानित करायचंय. आदरणीय बबलू दादा असतील, आमचे अनिकेत दादा असतील, मयूर दादा असतील, सर्वांनी त्यांना एकत्रितपणे सन्मानित करायचंय. मी पूनमचंद काकांना विनंती करेल आपण मंचावर यायचंय. नरेंद्र पाटील साहेब आपणही यायचंय सर्वांनी एकत्रितपणे, कारण यांचा पहिल्या दिवसापासूनचा खेळ बघतोय अत्यंत उत्कृष्ट होता. टाळ्या वाजायच्या सर्वांनी. खेळाची भावना ही कशी असली पाहिजे मित्रांनो? खेळाची भावना कशी असली पाहिजे? ज्यात सांघिक खेळ असावा, वैचारिक खेळ असावा, ज्यात ना तू वर ना मी वर, हम चलेंगे तो साथ में, लढेंगे तो साथ में. या वाक्यावर टाळ्या पाहिजे होत्या. मला नाही कळला का? आता मॅच बघायलाही वेळ नाहीये की मॅच जिंकलोय आपण, मग लक्ष कुठे? हा, केपीने टाळ्या वाजवल्या स्पेशली त्याच्यामुळे सोबत झाल्या पाहिजेत. कधी कधी कौतुक आम्ही आमचंही करून घेतो. बोलताना बऱ्याच अडचणी येतात. आता मला त्यावेळेस फोटो दिसत नव्हते, पण अडचणीतनं मार्ग काढणार नाही तो राजपूतच नाही. आपण तेव्हा जिंकलोय, आता तर फार उपलब्धी आहे. पुढचं बक्षीस आहे या संपूर्ण टुर्नामेंटचा बेस्ट फिल्डर, ज्याने सांघिक कार्यात मदत केली, सर्व गोष्टीत पुनरावलोकन केलेलं आहे. कोण असेल? नाव एनीवन गेस? दुर्गाई कन्स्ट्रक्शनचे कॅप्टन शैलेंद्र सिंग पाटील. मी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करू इच्छितो. टाळ्या वाजायचे त्यांच्यासाठी. त्यांना देखील एकदम तो शॉक होता. मी देवेंद्र सिंग दादांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचं. बेस्ट फिल्डर दुर्गाई कन्स्ट्रक्शन या कंपनीकडनं होते. टाळ्या. सर्व मान्यवरांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचं. बेस्ट बॉलर या टुर्नामेंटचा आहे वन्स अगेन जीभो. यांचा टोटल स्कोर होता 6 मॅचेस मध्ये टोटल 11 विकेट्स. खूप चांगलं प्रदर्शन यांचं होतं. धन्यवाद डीजे.
पुढचं बक्षीस आहे होल टुर्नामेंटचा बेस्ट बॅट्समन. एनीवन गेस? कोण? तुम्ही कोण म्हणताय? आणि हे काय म्हणतायत? भोला, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट भोला. टाळ्या वाजायच्या सर्वांनी यांच्यासाठी. मी विनंती करेल सर्वांना, मान्यवर विनोद दादा, आपण बबलू दादा, आपण द्यायचंय त्याला, सन्मानित करायचंय. पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केलंय. आणि पुढचं मॅन ऑफ द टुर्नामेंट, मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर. एनीवन गेस हु इज ही? रिझल्ट लीक कुठून होत आहे? कोण है वो गद्दार? रिझल्ट लीक होत आहे. हर्षल राजपूत. बहुत बढिया. टाळ्या वाजायच्या सर्वांनी हर्षलसाठी. मान्यवरांना विनंती करेल, विनोद दादा शिंदे आणि बबलू दादा विनंती करतो की हर्षलला सन्मानित करायचंय. टाळ्या वाजायच्यात आपण सर्वांनी. या टुर्नामेंट मध्ये पुढच्या वर्षाच्या म्हणजेच 2026च्या RCLच्या डेट्स देखील या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत. 15 जानेवारी नंतर 2026 मध्ये RCL याच्यापेक्षाही डब्बलच्या जोराने या ठिकाणी होणार आहे. अभिमान आणि आनंद तुमच्या सर्वांच्या साक्षीने हा राहणार आहे. आपण, मी पहिलेही बोललो की गर्दी नको दर्दी हवात, पण दर्दीही पुढच्या वर्षी जास्त झाले पाहिजेत. आणि आजचे जे रनरअप होते, ज्यांनी लढवय्याप्रमाणे म्हणजे सगळेच लढवय्याप्रमाणे लढलेत, पण तेही लढलेले आहेत. मी सगळ्या टीमच्या सदस्यांना विनंती करेल की आपण क्रमवाईज या ठिकाणी यायचेत आणि आपले रनरअप, येस, हॉटेल प्राईम गार्डनची टीम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी येताना मी सर्वांना विनंती करेल, हार जीत तो लगी रहती है, कोई पहिला आएगा कोई दूसरा आएगा. सर्वांना मान्यवरांना विनंती करेल आपण उभं राहायचंय. सरांच्या हातात द्या ना, मयूरदांच्या हातात द्या, मयूरदांच्या हातात द्या, डॉक्टर साहेबांच्या हातात द्या. तुम्ही एक घ्या रिंकू भैया. माऊली दादा फोटो घ्यायचा आहे. धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा हॉटेल प्राईम गार्डनच्या टीमला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. रनरअपची ट्रॉफी देखील तुम्हाला लोकांना हँडओव्हर या ठिकाणी केली जाणार आहे. टाळ्या वाजायच्या रनरअप साठी देखील. सर्वांनी जय घोष करायचा. जय महाराणा.
टाळ्या वाजायच्यात रनरअप टीम साठी, ज्यांनी अत्यंत उत्कृष्ट असं प्रदर्शन करून या ठिकाणी मजल मारलेली आहे. रनरअप हॉटेल प्राइम गार्डन, क्या बात है, बढ़िया. अप्रतिम असं नियोजन, आयोजन आणि उत्कृष्ट सांघिक खेळ करून या ठिकाणी हॉटेल प्राइम गार्डन आणि या प्रतियोगीचे ते विजेते सिटी केअर हॉस्पिटल 2025च्या RCL चे विजेते राहिलेले आहेत. अभिनंदन करतो उपविजेत्यांचंही की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सांघिक खेळ करून जिंकला आहेत. आणि सिटी केअर हॉस्पिटल यांच्याबद्दल सांगताना डॉक्टर अनिकेत पवार यांचे बंधू देखील पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि मॅडम ज्या आहेत त्या सायकियाट्रिस्ट आहेत. आणि गेल्या 38 वर्षापासून वैद्यकीय सेवा देत असताना हा परिवार क्रिकेटच्याही अनुषंगून आहे, क्रिकेटशी संलग्नित आहे. यांच्या म्हणजे असं म्हणू शकतो आपण की यांच्या रक्तातच क्रिकेट आहे. त्यामुळे साहेबांचा खेळही आपण पाहिला, डॉक्टर साहेबांचा पहिल्या मिनिटापासून. मी विनंती करेल सर्व टीमला, सिटी केअरला तिकडून येताना यायचं आहे सर्व टीमने आणि उभं राहायचंय. टाळ्या वाजायच्या सर्वांनी, विजेते आहेत ते. आणि विनिंगची ट्रॉफी दिली जाणार आहे सिटी केअर हॉस्पिटलच्या टीमला. हो तेजस दादा न खेळ आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ट्रॉफीचं RCLच्या पहिल्या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी होणार आहे. सिटी केअर हॉस्पिटल 40 गावच्या टीमला सिटी केअर 11 विनर ऑफ द विनर RCL 2025. सर्व टाळ्या वाजायचे. टाळ्या वाजायच्या सर्वांनी. फटाक्यांच्या आतषबाजीत विनर्सचं या ठिकाणी
गौरवित सन्मान करण्यात आलेला आहे राजपुताना क्रिकेट लीग तर्फे। टाळ्या वाजवायच्या सर्वांनी। विनर ऑफ द विनर 2025 चे ठरलेले आहेत सिटी केअर हॉस्पिटल चाळीसगाव राजपुताना क्रिकेट लीग। लास्ट बट नॉट द लिस्ट या सर्व मान्यवरांना ज्यांचं जेवण झालं नसेल त्यांना विनंती आहे की या ठिकाणी भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे मागच्या बाजूला भोईराज भवन या ठिकाणी। आणि एक विशेष सन्मान या ठिकाणी केला वरून आलेले आहेत आर्किटेक्ट जयवीर दादा एक युवा उद्योजक आहेत आणि नेहमीच त्यांचं कार्य चांगलं राहिलेलं आहे। मी आदरणीय पाटील साहेबांना विनंती करेल की आपण त्यांना सन्मानित करायचंय। मी सर्व मंचाचं सर्व उपस्थितांचं सर्व खेळाडूंचं आणि आयोजकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो।